नमस्कार, मी रवी गजे. आपण पाहत आहात जनतेचा आवाज. संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या रोजच्या प्रवासाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हिवरगाव पावसा टोल नाक्यावर सुरू असलेल्या मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले असून टोल नाका प्रशासनाच्या वर्तणुकीविरोधात आता उघड नाराजी व्यक्त केली जात आहे. संगमनेर तालुका हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण अशा दोन भागात विभागलेला आहे. दक्षिण भागातील नागरिकांना तालुक्याच्या मुख्य ठिकाणी येण्यासाठी हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावरूनच प्रवास करावा लागतो. मात्र हा टोलनाका कायमच वादाच्या भोवऱ्यात सापडलेला दिसून येतो. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की टोलनाक्यावर कार्यरत कर्मचारी वारंवार दमदाटी करत असून स्थानिक वाहनधारकांशी उद्धट वर्तन केले जाते. हिवरगाव पावसा टोलनाक्यावर नेमका काय कारभार सुरू आहे? नागरिकांच्या तक्रारींवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. वेळेवर दखल घेतली नाही तर हा असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संदीप चांगले नयनसर घुगे राजेंद्र असं नाही चालत. तालुक्याच्या लोकांना जर तुम्ही त्रास देत असाल तर काय कामाचं या ठिकाणी असं काम चालणार नाही. तुम्ही जर लोकप्रतिनिधी असताना ही वेळेत येत असेल तर आंदोलनाची भूमिका घ्याल की नाही? 100% काय सांगाल तुम्ही? आम्ही या ठिकाणी हेच सांगतो की जर तालुक्याच्या लोकांना लोकांना जर हा त्रास होत असेल तर बाहेरच्या लोकांना काय होत असेल या टोलनाक्यावर त्रास एवढं सांगू इच्छितो. आज आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्यातल्या संगमनेर तालुक्यामध्ये हिवरगाव पावसा या टोलनाक्यावर आम्ही पुण्याला जात असताना कदाचित तिथल्या लोकल लोकांनी का टोलवाल्यांनी हे आम्ही बघितलं नाही, परंतु इतकं लोकांना त्रास, प्रवाशांना त्रास, तर 200 गाड्यांची लाईन लागत असत, टोल फाडून घेत असत आणि तरी लोकांना त्रास होत असत. मला असं वाटतं हे शासनाचं धोरण चुकीचं आहे. एक तर या शासनाचं इतकं लोकांना आपापापा करतात, मग एक तर टोल नाका गाड्यावाल्यांना सर्वांना फ्री द्या, लोकल फ्री द्या, आणि एवढंच तुम्हाला सांगतो आमचं म्हणणं आहे. आणि जेणेकरून जनतेला, प्रवाशांना त्रास होणार नाही. आता कदाचित माझी पदाधिकारी जरी असत, माझ्याबरोबर सगळे कार्यकर्ते, तरी पण इतका टाईम लागला. आम्ही गेलो ते टोल नाक्यावर, स्थानिक लोकांच्या लफडे सोडवले. मला असं वाटतं टोल नाक्याचं चुकत आहे का स्थानिक लोकांचं चुकत आहे? याचा शासनानं त्याचा निश्चित व्यवस्था करून त्याचा काहीतरी बंदोबस्त करा आणि प्रवाशांना, बाहेरच्या लोकांना त्रास होऊ नये ही विनंती या माध्यमातून मी करतोय.